सासूबाई नमो नमः. सासूबाई. काय झालं आबा, तुम्ही बोलवलत का आम्हाला? हाँ बहनी, आबा ने आपको बुलाया है क्योंकि आबा ने और आई ने हम सबको खाने को आम लाया है. गप रे. प्रत्येक वेळेला मस्करी. अभिलाषा, काश्मीरा, या आंबे खायला या. आंबे का रस. ऋषी, हे घे. हे काय? तू कपडे खराब करशील ना आंबे खाताना, मग नंतर मलाच कपडे धुवावे लागतात. अगं तुला माहितीये का, लहानपणी हा आंबे खायचा ना तर असं कोपरापासून ढोपरापर्यंत अशी रसाची ओघळ वाहत असायची. मग त्याच्यावर माशा बसायच्या. इतका घाणेरडा होता ना. शी. आबा काही काय सांगताय? आणि अजूनही समाधी भंग पावत नाही याची आंबे खाताना. करा. माझं लग्न झालंय तरी माझीच चेष्टा करा. आता घरात ही बाकीची लहान मुलं आहेत ना. शी, पण असा आंबा खाण्यात काय मजा. आमरस असेल तर खूप मजा येईल. नाहीये काशी, आंबे असेच खायला पाहिजे, त्याच्यात एक वेगळीच गंमत आहे. चला, पहिला आंबा आजीला. वाह. वाह. पण ये आम पार्टी में कुछ मजा नहीं आ रहा है, आपको नहीं लग रहा है ऐसे? यही मैं कहने वाला था. आपण मला काय वाटतं माहिती का, काहीतरी आपण गंमत जमत करूया का? हा, मनोरंजन व्हायला पाहिजे. हो की नाही रे दादा? हा खरं तर. आबा, खेळ एकदम सोपा आहे. इकडे हे बघा, मी एक डायलॉग म्हणणार आणि तो डायलॉग म्हणताना मी जसे हातवारी करेन ना तसे तुम्हाला करायचे. लक्षात आलं? हा चालेल चालेल. चालेल. हो हो चालेल ना. चालेल ना. हा पिक्चर कुठला? दीवार. जुना नाही, नवीन नाही, जुना जुना. ओके डन. ठीक आहे, चल. मी अमिताभ बच्चन. हा तू शशी कपूर. तू अमिताभ बच्चन. समजायला काय हरकत आहे? हा समजलो समजलो. हो. हा रेडी. चल सुरू कर. मी सुरुवात करायची. ओके ओके. बाय सुनो बाय बाय. क्या सुनो? हाय, क्या सुनो? हाथ. बहनी हाथ. क्या सुनो? आज मेरे पास गाड़ी है. गाड़ी का? गाड़ी गाड़ी है. पैसा है पैसा. घर है घर. घर. बंगला. बंगला. घर. बहनी घर. तुम्हारे पास क्या है? हाय. काय काय. मेरे पास माँ है. कैसा वाटला? हा? माँ. वो तो अपन के भी पास है. ये अपनी माँ है. लेकिन नसीब के इस तूफान ने हाथ हाथ नसीब के तूफान ने इस लावारिस कुली के अभिमान पर क्या लिखा है देखना है. देखना है. देखना आहे देखना आहे. ये देखो. बघा आबा, वहिनींनी काय गोंधळून घेतलंय बघा. मला सासू हवी. बघा बघा बघा. मला सासू हवी. मग हसताय का तुम्ही सगळे? अभिलाषा, अगं हे काय लिहिलंय हातावर? आई ते 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 मी कॅशने पण गोंधवलं बघा. अगं बाई काशी, तू सुद्धा? सासूबाई, आम्हाला तुम्ही हव्यात म्हणून हे सगळं केलं. आई, आम्हाला हे गोंधवताना खूप दुखलं, खरंच खूप दुखलं, पण तरी आम्ही गोंधवलं कारण आमच्या मनात जे आहे ना ते तुम्हाला कळावं. अगं अभिलाषा, काशी, मनातल्या भावना डोळ्यात दिसायला हव्यात. असं अंगावर गोंधळून काही होत नाही. म्हणजे म्हणजे आमच्या डोळ्यात दिसत नाही का की सासूबाई तुम्ही आम्हाला हव्यात म्हणून? सांगा सांगा ना. आत्ता हवी आहे म्हणून लिहून घेतलं. मला सासू हवी.
उद्या हीच सासू नको झाल्यावर काय करणार? किती घासलत पुसलत ना तरी जाणार नाही आहे. आई आत येऊ? अरे आईला भेटायला यायला परवानगी लागते का? या ना, या आत या. मी काय राहिलंय? बसा बसा. आई तू आमच्यावर चिडली आहेस? नाही रे, बिलकुल नाही. आई मग तू घर सोडून का गेली होतीस? अगं तू ते पत्र पण लिहिलं होतंस की मी घरातपासून लांब जातीये, तुमच्यापासून लांब जातीये. आम्हाला काही कळलंच नाही. काकू आजींनी सांगितलं म्हणून. हो, त्या म्हणाल्या की तुम्हाला माझं नातं खरंच हवंय का हे तपासून पाहावं लागेल. म्हणून मनात नसताना सुद्धा ते पत्र लिहिलं आणि तुमच्या सगळ्यांपासून दूर गेलं. पण खरं सांगू, तुमच्यापासून दूर गेले आणि समजलं की मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आई आम्हाला पण कळलं ग की आम्हीही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. खरंच. हो हो, आणि तुझं ते पत्र वाचून ना आम्हाला काही कळतच नव्हतं आम्ही काय करावं. म्हणजे तुला शोधायला जावं न जावं आम्ही खूप सैरभैर झालो होतो. आई खरंय, पण आई मीराचा मात्र तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता. ती म्हणाली की बाप्पाच्या समोर दिवा लावायला आई नक्की येणार. आम्ही कुठे कुठे जाऊन तुला शोधून आलो ना. हे बघा, आम्ही तुझ्यासाठी ना कुठलीही परीक्षा द्यायला तयार होतो. खरंच. कारण तू आमचे सगळे राग लोभ सगळं आपल्या पोटात घालतेस. अगं पोटच्या पोरांपेक्षा जास्त माया केलीस तू आमच्यावर. आमची आई झालीस. आई पूर्वी आई म्हणते ना की या फोटोकडे लक्ष जायचं, पण आता आई म्हणते ना की तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. आई हे बघ, इथून पुढे तुला आमचा राग आला ना तर तू वाटेल ती शिक्षा दे. तू आम्हाला रागाव, तू काय हवं ते कर, पण आई आम्हाला सोडून नको जाऊ. खूप त्रास होतो ग. खरंच आहे. पुरे रे, आता रडवणार आहात की काय मला? हा, पण एक लक्षात ठेव, आई मुलांपासून कधीच दूर जात नसते. नाही म्हणजे ती घरात नसली तरी ती घरातच असते. तुमच्याकडे लक्ष ठेवत, तुमची काळजी करत, तुमच्यासाठी प्रार्थना करत. खरंच आई कधीच मुलांपासून दूर जात नसते. ती शोधलं की नक्कीच सापडते तुम्हाला तुमच्या आत. अहो दूध घ्या ना. अहो दूध घ्या ना, दूध. अहो प्या ना दूध. अहो कोमट आहे, तुम्हाला आवडतं तसं. साखर पण अर्धा चमचाच आहे. अहो घ्या ना दूध, थंड होईल. अहो घ्या ना. मी हळद अशी हळदच नाही घातली, जाऊ दे उद्या घाली ना. आता घ्या ना दूध. अहो थंड होईल. अहो ऐका ना, दूध घ्या ना, थंड होईल. अहो किती बरं झालं ना आबा आले ते. आई पण आल्या, खूप छान झालं.
अहो असं काय करता तुम्ही? बोला ना माझ्याशी. तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? मी किती प्रयत्न करते की तुम्ही माझ्याशी बोलाल म्हणून, पण तुम्ही बोलत नाही आहात. मी जे काही बनवते ते तुम्ही खात नाहीये. मी बघते कधीपासून तुम्ही खात नाही. मी असं काहीतरी दूध घेऊन येते. अरे देवा, पडलं हे. मी तुमच्यासाठी असं दूध घेऊन येते तरी तुम्ही पित नाही. असं का करताय तुम्ही? मी तुमच्यावर किती जीव लावते हे तुम्हाला कळत नाहीये का? मी किती प्रयत्न करते. ते कॅशने मला काहीतरी विचित्र कपडे घालायला सांगितले तरी मी घातले. का? कारण तुम्हाला कळावं. ऐकताय ना तुम्ही? तुम्हाला कळावं म्हणून मी असं केलं. पण हातावर गोंधळूनही घेतलं तरी तुम्हाला माझं प्रेम दिसत नाही का? काय करू मी? मला तेच कळत काय करू की तुम्हाला माझं प्रेम दिसेल. मी काम करते. मी दुसऱ्या हातावरही गोंधळून घेते. काय गोंधळून? मला नवरा हवा असं गोंधळून घेते. नको नको होय, असं काही करू नको. हात तुम्ही बोललात माझ्याशी. हे बोलले माझ्याशी. कोणाला सांगू मी? तुम्ही बोललात माझ्याशी. ते असं गोंधळ वगैरे नको. अभिलाषा हे बोलले माझ्याशी. जाऊ दे, बाप्पाला नंतर सांगते. आधी मी आईला फोन करून येते. हे बोलले माझ्याशी. आईला फोन नको करू तू. तुम्ही हात पकडला माझा. नाही अहो पकडा ना हात. नाही पकडा हात. नाही तर मी आईला फोन करून सांगे ना. अभिलाषा मी पकडतो हात पकडतो मी. पण तुला माहितीये का हे असं गोंधळणं म्हणजे वेडेपणा असतो का? वेडेपणा काय? प्रेम पण वेडेपणाच असतो ना. तुम्हाला माझं प्रेम, माझा वेडेपणा दिसत नाही का? तुम्हाला माहितीये का? मी तुम्हाला हात पकडा. आईला फोन करीन. नाही पकडा. तुम्हाला माहितीये का? वेडेपणा म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे वेडेपणा असतो. म्हणजे जो माणूस प्रेमात असतो ना तो त्याच्या आवडीच्या माणसाचं नाव गोंधून. नाही का तो हिरो? तो हिरो. त्यांनी नाही का त्या हिरोईनचं नाव. हात पकडा. हात सोडू नका. मी आईला फोन करेन. तर मी पण तुमचं नाव असं गोंधून. नाव नको. मी ना काय मला नवरा हवा असं गोंधळ. नाही पण म्हणजे कशासाठी ना? कशासाठी उगाच अभिलाषा? कशासाठी काय? म्हणजे सगळ्यांना कळेल ना. आईला कळेल, आबांना कळेल, ऋषी, मीरा, सगळ्यांना, तुमच्या मित्रांना सगळ्यांना कळेल. सगळ्यांना कळेल तुझ्यावर आणि माझ्यावर पण. हात पकडूनच सांगतोय मी हात पकडून तुझ्या पाया पडतो. पण असं काही करू नकोस ग. कशाला गोंधवतेस उगाच? असू दे ना. पाया पडतायत गोंधळू नाही म्हणून? एवढे दिवस मी पाया पडत होते, बोला म्हणून सांगत होते, तेव्हा नाही ऐकलं. अच्छा, म्हणजे हे औषध आहे तर यांच्या रोगावर. हे बघ अभिलाषा, तू एका हातावर गोंधवलायस ना, मग तेवढं पुरेसं नाही का दुसऱ्या हातावर कशाला उगाच? का? असं काय करताय? दोन्ही हातावर गोंधवलं तर मॅचिंग नाही का होणार? नाही अगं मॅचिंग वगैरे कशाला उगाच? अगं सगळे हसतील ग माझ्यावर. उलट लोकांना कळेल की तुमच्यावर माझं किती प्रेम आहे ते. आता लोकांना कशाला कळायला हवं अभिलाषा? है ना? मला कळलंय ना. कळलंय का तुम्हाला? हो कळलं. खरंच कळलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे. अहो म्हणा ना एकदा. काय? तेच ते नाही हो. नाही मी तुम्हाला बोलले ते म्हणा ना. मी तुम्हाला बोलले ते म्हणा ना. नाही ना. मग नाही ना. नाही ते म्हणा ना. ते म्हणा ना. आय लव्ह यू म्हणा ना. आय लव्ह यू म्हणा ना. ऐका ना, अजून एकदा म्हणा ना. म्हणा ना. अगं मी म्हटलं ना एकदा. नाही पण मनापासून म्हणा ना, माझ्या डोळ्यात बघून. म्हणा ना. म्हटलंय अभिलाषा, मी आत्ताच म्हटलंय असं नको करू. खूप रात्र झालीये. लवकर पोरी उठतील. तेच तू सांगते उठतील. नको नाही म्हणा ना. म्हणा ना. आई कुठे? खरंच देवा परमेश्वर. आई मी नाही बोले. मी हे ना सांगत होते असं बोलू नको. तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? कोणी बघेल तर काय? ह्या वयात असं तुम्ही काहीतरी. मी त्यांना सांगितलं. आई कुठे? नाही आहे आई. तुम्ही कशाला खोटं बोला? मी म्हटलं आई वगैरे आली तर कसं वाटेल ना म्हणून. बाकी काही नाही. जाऊ दे पण म्हणा ना. आता खूप
उशीर झाला. चला चला झोपायला. गोंधळून घेऊ का मी? नाही नाही इंग्लिश मध्ये गोंधळून घेऊ का? नको. आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणाले. अशीच घे. हे बघ, दूधही नाही प्याले. काय या अभिलाषा, हे शस्त्र चांगलं मिळालंय तुला. यांनी काहीही ऐकलं नाही ना तुझं की हात दाखवायचा. गोंधळून घे ना. या किती छान छान शस्त्र. तेव्हा तेव्हा बाप्पा, मला असं वाटतंय की याही वेळेला मीच जिंकणार. ही दुर्री. एक पान हवंय का? एक पान हवंय गायत्री. शा. एक्काच तर हवा होता मला. चला मी सुटली. हे 3 एक्के, हे 8, 9, 10 प्युअर सिक्वेन्स आणि हे जिंकले. प्रत्येक वेळेला तूच जिंकतेस गायत्री. का असलीस का? तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? काय? हेच की तुम्ही जिंकवताय म्हणून जिंकतीये. तुम्हाला हवा असलेला पत्ता मी मगाचपासून टाकते, पण तुम्ही घेतच नाहीये. आणि मला हवा असलेला पत्ता बरोबर टाकताय. तुला काय वाटलं मला कळत नाही? तू मुद्दाम मला हवी असलेली पानं टाकतीयस म्हणून मी ती घेत नव्हतो. आणि खरं तर माझी रमी आधीच झालीये. बघू. हे बघ. प्युअर सिक्वेन्स कुठे? एक्का राजा, राणी कुठे? माझी राणी तर माझ्या समोर बसली. माझ्या राणीमुळेच तर माझा अंतरी टांगलेला संसार मार्गी लागला. हो ना? थँक्यू. आज मी खूप खूप आनंदात आहे. माझ्यामध्ये पुरे करूया. चला, रात्र खूप झाली आता. तुम्ही झोपा, मी येते नंतर. म्हणजे अजून तुला झोप येत नाहीये? अहो खरंच येत नाहीये. म्हणजे कसं झालंय की पहिला नंबर आल्यावर कसं आनंदामुळे झोप येत नाही ना, तसं झालंय. मी नसताना तुला खूप परीक्षा द्यायला लागल्या ना? नाही हो. आय एम सॉरी, मला तुला इथे एकट्याला सोडून जावं लागलं. पण इकडे काय काय झालं ते सगळं कळलं मला. नाही तसं खरंच नाही. म्हणजे सासूबाईंनी माझी आई म्हणून परीक्षा घेतली. आजी म्हणून नातवांचा सांभाळ मी कशी करते ते बघितलं. पण या परीक्षा त्रास होतील इतक्या कठीण नव्हत्या. वा. काकू मला जाताना म्हणाली होतीच की मी परीक्षा घेणार, पण त्याने शारीरिक त्रास काही होणार नाही. पण तू नसलास तरी परीक्षा या होणारच. पण एक बरं झालं की शेवटी काकूला मान्य करावंच लागलं की तुझ्या ह्या अशा परीक्षा घेणं चूक होतं. पण खरं सांगू, या परीक्षांमुळे मी ताऊन सुलाखून निघाले. पण तुला त्या परीक्षांचा त्रास नाही झाला? खरंच नाही झाला. म्हणजे आता एक आत्मविश्वास आला की मी या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी काहीही करू शकते. काय झालं? अहो असे काय पाहताय? नाही, काय नाही. पानं वाटा. मीरा. हा? ए मीरा, माझा रुमाल कुठे आहे? पहिल्या ड्रॉवर मध्ये बघ. अरे पहिल्या ड्रॉवर मध्ये नाहीये, तू शोधून दे ना जरा. अरे मग दुसऱ्या ड्रॉवर मध्ये असेल, बघ ना. एक साधा रुमाल सुद्धा जागेवर नसतो मीरा. रोज रोज तेच तेच विचारतो. सापडला. चल निघतो मी, मला उशीर होतोय. नीट जा. काय? चल. काय रे, कशाला त्रास देतोस तिला? अरे साधा रुमाल जागेवर नसतो. मग तुला कळत नाही का? तुझा रुमाल आहे ना. चला आता. काय झालं मीरा? का रागवतीयस तू त्याच्यावर? मला बाबा माझ्या नवऱ्याने कामं सांगितलेली खूप आवडतात. हा, मलाही खूप आवडतात, पण आमचं मन कळत नाही ना कुणाला. अहो डब्यात कोणती भाजी देऊ? दादा, वहिनी तुला विचारतायत. देशे. अहो बोलायचं नसेल तर बोलू नका. हा, लिहून पाठवा का मी लिहू? कुठलीही भाजी चालेल मला, तुझ्या आवडीची. हा? हो. केळफुलाची भाजी पाठवते डब्यात. नको नको दादा, मला नाही आवडतात ती भाजी. केळ फुलाची भाजीच खावी लागेल, कळलं? उत्तम आहे. चालेल. चहा नकोय.
हे काय? तुम्ही निघालात ऑफिसला? मीरा, सासूबाईंनी नाश्ता केला? मी नाश्ता द्यायला गेले होते, पण काकू आजी म्हणाल्या मीच खाली येते. खाली येते म्हणाल्या? पण नेहमी तर त्या त्यांच्या खोलीतच नाश्ता करतात. थांब, मी बघून येते. अगं बाई, सासूबाई, तुम्ही कुठे निघालात? ऋषी, हो बबड्याला सांग मी निघाले म्हणत. हो. पण का? आता इथल्या सगळ्या परीक्षा संपल्यात. आता सुट्टी लागली. पावसाळा सुरू व्हायच्या आत मला घरी जायला हवं. तिथली कामं खोळंबलीत ना सगळी. काय ग काकू, कुठे निघालीस तू? बघा ना. बबड्या, अरे माझी सून पाहायला आली होती मी. समाधान झालं. आता निघते मी. अगं काकू, पण तसे एकत्र राहिलोच कुठे आपण? म्हणजे कधी मी बाहेर होतो, कधी गायत्री बाहेर होती. राहा की अजून थोडे दिवस. नको, आता तुम्हीच या सगळे राहिला म्हणजे घराला घर पण येईल. काकू आजी, जाणं गरजेचं आहे का? हो ग पुरी. अगं इथे जास्त दिवस राहिले ना तर लळा लागेल मला तुमचा. पाय निघणार नाही मग कधीच. चालेल आम्हाला. येत राहीन मधनं मधनं कधीतरी. तोवर जपा, काळजी घ्या एकमेकांची. आणि बबड्या, लगेच कुठल्याही गोष्टीचा ताण घेणं बंद कर. आणि प्रथमेश, अरे बाबा जरा कणखर हो आता. विघ्नेश, तुझं फोनवरचं बोलणं कमी कर आता. आणि ऋषी, काजी जरा मोठा हो रे बाबा आता. किती दिवस असा बालिशी वागणार तू? तरी मीरा आहे म्हणून बरं आहे. अगं काय आजी. काकू आजी, नाही म्हणजे आम्हालाही सांगा ना काहीतरी जाण्याआधी. सासूबाई